तर निकालाआधीच बॅनरबाजी काही ठिकाणी सुरू झालेली आहे, तर त्या संदर्भातल्या आपण बातम्या बघूयात। मुस्लिम समाजाकडून एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात विजयाच्या अभिनंदनाचे बॅनर लागले। कोपरी पाचपाखडी विधानसभा मतदारसंघात फेक नेरेटिव्ह चालत नसल्याच्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत। बारामतीत अजित पवार गट आणि शरद पवार गटाची बॅनरबाजी। अजित पवार मुख्यमंत्री व्हावे, दादांना शुभेच्छा देणारे समर्थकांचे बॅनर। तर पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे होणार, बारामतीत पवार गटाची बॅनरबाजी। शहापूरमध्ये बच्चू कडूंचे मुख्यमंत्री उल्लेख असलेले बॅनर झळकले। प्रहारचे शहापूर तालुका प्रमुख वसंत पानसरे यांच्याकडून ही बॅनरबाजी। रायगडच्या रोहा शहरामध्ये आदिती तटकरे यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। निकालापूर्वीच कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या। इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। दादा गटाकडून दत्तात्रय भरणे आणि पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांच्यात लढत आहे। धाराशिवच्या परंडा आणि वाशी तालुक्यात तानाजी सावंत यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। उद्याच्या निकालाआधीच कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी। सोलापूर शहर उत्तरमध्ये भाजप उमेदवार विजयकुमार देशमुख यांचे विजयाचे बॅनर झळकलेले आहेत। समर्थकांनी विजय भवचे बॅनर लावलेत। माळशिरस मतदारसंघात उत्तम जानकर यांच्या विजयाचे बॅनर झळकलेत। तर विजय माळशिरसकरांचा विश्वासाचा आमदार उत्तम जानकर बॅनरवर उल्लेख आहे। पुण्याच्या चाकणमध्ये दिलीप मोहितेंना आमदारपदी निवडीच्या शुभेच्छा देणारे बॅनर झळकलेत। निकालाच्या एक दिवस आधीच बॅनर झळकल्यानं चर्चा रंगल्या।